हॅलो, नमस्कार. मी प्रिया भोसले. आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज अशा वेगळ्याच विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ती म्हणजेच सगळ्या स्त्रियांची आवडती गोष्ट म्हणजे दागिने. बऱ्याच घरांमधून असं बघायला मिळतं की काहीतरी आर्थिक अडचण आली आणि त्यांनी त्यांच्या जवळचं सोनं विकलं किंवा गहाण ठेवलं. खास करून महिलांकडे असणारे दागिने संकटकाळी मदत करतात असं म्हटलं जातं. आणि जेव्हा घरावर आर्थिक अडचण येते ना, तेव्हा पहिला हात जातो त्या महिलांच्या दागिन्यांकडे किंवा घरात साठवलेल्या सोन्या नाण्यांकडे. पण हे कितपत योग्य आहे? ज्योतिषशास्त्र या बाबतीत काय सांगतं? चला तर आपण जाणून घेऊया. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की इथे आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनच बघणार आहोत की सोनं विकणं चांगलं असतं की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्त्रीधनाबद्दल बोलणार आहोत. घरातल्या स्त्रियांच्या अंगावर असणाऱ्या दागदागिन्यांबद्दल किंवा त्यांना विवाहात मिळालेल्या दागदागिन्यांबद्दल इथे आपण बोलणार आहोत. विवाहात मुलाला सुद्धा दागदागिने मिळत असतात, त्याबद्दलही बोलणार आहोत. आपण गुंतवणूक म्हणून घेतलेल्या सोन्याबद्दल बोलणार नाही, तर गुंतवणूक म्हणून घेतलेलं सोनं विकायचंच असतं, विकावंच लागतं. त्याबद्दल इथे चर्चा करणार नाहीत, तर आपण इथे चर्चा करणार आहोत स्त्रीधनात बद्दल मिळालेल्या सोन्याबद्दल. आपल्या भारतीय संस्कृतीत आणि ज्योतिषशास्त्रात सुद्धा सोनं नुसतं धातू नसून ते समृद्धीचं आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर सोन्यावर दोन ग्रहांचा प्रभाव असतो. एक म्हणजे गुरु आणि दुसरा म्हणजे सूर्य. सोनं मांगल्याचं प्रतीक असतं, सौभाग्याचं प्रतीक असतं. म्हणून तर विवाह असो, नामकरण सोहळा असो किंवा गृहप्रवेश, तसेच दिवाळी, अक्षय तृतीया यासारख्या शुभ प्रसंगी सोनं घेण्याची परंपरा आपल्या सर्वांकडेच आहे. पण कधी-कधी असं होतं की घरात काहीतरी आर्थिक अडचण येते आणि त्याला काही पर्याय राहत नाही. म्हणून आपण सोनं विकतो किंवा बरेचदा सोनं गहाण ठेवतो. सोनं विकून किंवा गहाण ठेवून आपण नवीन व्यवसाय सुरू करतो किंवा घर दुरुस्ती करतो किंवा नवीन एखादं घर घेतो. अशा वेळी आपण सोनं विकून किंवा गहाण ठेवून ह्या गोष्टी करत असतो. तर मी आधी जसं तुम्हाला सांगितलं, की गुरु सोनं विकल्याने गुरु आणि सूर्य या ग्रहाशी संबंधित. आता गुरुग्रह आपल्यासाठी काय करतो? प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये बृहस्पती, विवाह, संतती, त्याचबरोबर नैतिकता या सगळ्या गोष्टींचा कारक आहे. एकंदरीतच सुखाचा संसार ज्याला म्हणतो ना, तो गुरुकृपेशिवाय अपूर्ण आहे किंवा होतच नाही. आणि सोनं हे त्याच गुरुग्रहाचं प्रतीक मानलं जातं. सोनं हे केवळ ऐश्वर्य नाही, तर गुरुच्या कृपेने मिळणारं स्थिर असं धन आहे, असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सोनं विकणं किंवा गहाण ठेवणं यामुळे गुरुग्रहावर परिणाम होतो. जेव्हा आपण घरातल्या महिलेचं सोनं विकतो किंवा विवाहित विवाहित महिलेला मिळालेलं सोनं विकतो, तेव्हा गुरुग्रह कमजोर होतो किंवा गुरुग्रह खराब होतो असं म्हटलं जातं. खास करून विवाहामध्ये नवरा-नवरीला मिळालेलं सोनं हे गुरुग्रहाचं प्रत्यक्ष रूप असतं. कारण आपल्या आई-वडिलांकडून, सासू-सासऱ्यांकडून आपल्याला हा मिळालेला आशीर्वाद असतो, गुरुचा आशीर्वाद असतो. आणि म्हणून हे विकण्याच्या आधी 10 वेळा नक्की विचार करावा. कारण सोनं विकल्याने भाग्य साथ देत नाही. त्याचबरोबर केलेली मेहनतीला अपेक्षित फळ सुद्धा मिळत नाही किंवा आर्थिक स्थैर्य राहत नाही असं म्हटलं जातं. फक्त विकणंच नाही, तर गहाण जरी सोनं ठेवलं तरी सुद्धा तुमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते. ते कसं, कर्ज वाढणं, आर्थिक निर्णय चुकणं या गोष्टी घडू शकतात. म्हणून श्रीधन ज्याला म्हटलं जातं, त्याला हात लागणार नाही, अशी वेळच येणार नाही, असे आपण प्रयत्न करायला हवेत. पण आता तुम्ही म्हणाल, की सांगणं सोपं असतं अहो, पण परिस्थिती आल्यावर तर सोनं विकावंच लागतं. हो, आहे, मान्य आहे. एक तर सोनं विकू नये आणि विकावं लागलं तर गुरुग्रहाची शांतीचे उपाय जरूर करावेत. आता गुरु शांतीचे उपाय म्हणजे काय? तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी काही उपाय केले जातात. जसं की गुरुग्रहाचा एक मंत्र आहे. तो रोज 108 वेळा म्हणायचा. मंत्र कोणता आहे? ओम भ्रम बृहस्पते नमः. ओम भ्रम बृहस्पते नमः. या मंत्राचा दर गुरुवारी सकाळी 108 वेळा जप करणं किंवा शक्य असेल तर रोज जप करणं. जर तुम्हाला सोनं विकावं लागलं असेल,
तर हा एक उपाय तुम्ही नक्की करू शकता. तसंच दुसरा उपाय म्हणजे गुरुग्रह चांगला करण्यासाठी दुसरा उपाय पिवळं धान्य, हळद, चणे, केळी आणि पिवळे वस्त्र या गोष्टींचं दान करणं. याला गुरुचं दान मानलं जातं. या गोष्टी दान केल्याने गुरुची कृपा होते. आता सोनं तुम्हाला विकावं लागलं आहे, तर तुम्ही पुन्हा सोनं घेण्याचा संकल्प करूनच ते सोनं विका. गुरुकृपेने ही अडचण दूर झाल्यावर मी पुन्हा सोनं घरी आणेन, असा संकल्प मनामध्ये करा आणि मग ते सोनं विका. मंडळी, कुणाला काय वेळ येईल सांगता येत नाही आणि म्हणूनच अशी परिस्थिती येते, की कधी-कधी घरातलं सोनं विकायची किंवा गहाण ठेवायची वेळ येते. तेव्हा लक्षात घ्या, आपला गुरुग्रह खराब होत असतो आणि तो चांगला करण्यासाठी हे दिलेले काही उपाय तुम्ही नक्की करू शकता. दत्तगुरूंची उपासना केल्याने सुद्धा गुरुग्रहाचं पाठबळ मिळतं. दत्तगुरूंची साधना, उपासना केल्याने आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. हा अनुभव अनेक दत्त भक्तांना आहे आणि गुरुग्रहाची देवताच मुळात दत्तगुरू आहेत. त्यामुळे तर प्रश्नच नाही. दत्तगुरूंची उपासना केली तर तुमच्यावर कुठलीही कधीही वाईट वेळ येणार नाही. शक्यतो स्त्रीधन कधीच विकू नये, असं ज्योतिषशास्त्रात सांगतात. कारण स्त्रीधन विकल्याने गुरुग्रह खराब होतो, ज्यामुळे नवरा-बायकोत मतभेद, सासर-माहेरचे संबंध ताणले जाणे किंवा इतर काही अडचणी यायला सुरुवात होते. यामागे पण त्या अडचणी येऊ नयेत असं वाटत असेल तर मेडिकल स्थिती असेल किंवा घरात अगदीच अडचण आहे आणि सोने विकावं लागलं तर गुरुग्रहाशी संबंधित उपाय अवश्य करावेत. त्यामुळे गुरुग्रहाची कृपा होते आणि पुन्हा आपण ते गेलेलं सोनं परत घेऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण होते. मंडळी, सोन्याचं धार्मिक महत्त्व, आध्यात्मिक महत्त्व आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व इथे सांगण्याचा प्रयत्न केला. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण अर्थात व्यावहारिक दृष्टिकोन यापेक्षा वेगळा असू शकतो. व्यावहारिक दृष्टिकोनातून काय योग्य, काय अयोग्य या सगळ्या गोष्टींचा विचार हा ज्याच्या त्याच्या करण्याचा असतो. कारण इथे प्रश्न असा येऊ शकतो, जर सोनं विकणं इतकं चांगलं नसतं, तर सोनाराने सोनं का विकलं असतं? सोनार तर सोनं विकूनच श्रीमंत होतो. बरोबर. पण मंडळी, आपण इथे स्त्रीधनाबद्दल बोलतो आहोत, फक्त सोन्याबद्दल नाही. सोनं ही गुंतवणूक म्हणून तुम्ही घेतलं असेल, तर तुम्ही ते निश्चितच विकू शकता. पण ते सोनं जर तुम्ही घरातल्या गृहलक्ष्मीसाठी घेतलं असेल, तर ते सोनं तुम्हाला तुमच्या विवाहात तुमच्या ज्येष्ठांकडून मिळालेलं आहे. तर मात्र ते सोनं तुम्हाला विकताना 10 वेळा विचार करावा लागेल. गुंतवणूक म्हणून घेतलेलं सोनं तुम्ही कधीही, कुठेही, कसंही विकू शकता. त्यामध्ये कुठलीही अडचण नसते. कारण मुळातच तुम्ही तो एक व्यवहार करत आहात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना अडकलेल्या नाहीत. हा मोठा फरक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणूनच वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.